जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. नुकतंच महिनाभरापासून जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, त्याच्या आधी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आहेत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, यांचं निलंबनाची कारवाई झालेली आहे. आज सातारा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. जिल्ह्याला पालकमंत्री आहेत, आमदार शिवेंद्रराजे आहेत, पण ह्या दोन्ही नेत्यांचं या आरोग्य यंत्रणेकडे अजिबात लक्ष नाही आहे. गेल्या 1 तारखेपासून सिव्हिल सर्जन नाही आहे तिथं. बरीचशी शासकीय कामं अडखळलेली आहेत. इथे जे काही इमर्जन्सी काय हे आलं तर आता अतिरिक्त सिव्हिल सर्जन राहुल जाधव आहेत, ते काम पाहतच आहेत, त्याचं काय विषय नाही. परंतु जर एखादी मोठी काय घटना घडली त्याला जबाबदार सिव्हिल सर्जन असावा लागतो. किंवा आता आज अपंगाच्या दाखल्याचा उद्या बुधवार आहे, तर त्याच्यासाठी सिव्हिल सर्जन सह्या लागतात, तर सिव्हिल सर्जन नाही आहेत. काल सोमवारी पण बरीचशी लोकं आली होती, त्यांनाही सह्या झालेल्या नाहीत. काही मेडिकल बिलं आहेत किंवा ज्या वैद्यकीय तपासणी करून फिटनेस द्यायचं आहे आणि त्यांना नोकरीवरती रुच आहे, काय ॲडमिशन्स आहेत, हे सर्व खोळंबलेलं आहे. तर ही पूर्णतः कोलमडलेली व्यवस्था याने शासनाने ज्यावेळेस जे काही आदेश करतात त्याबरोबर याच्या पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे ना. मला तेच विचारायचं आहे की ज्या संबंधित आरोग्य मंत्र्यांनी यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली तो त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. मात्र या आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं पहिलं प्राधान्य दिलेलं आरोग्य विभागाला. या आरोग्य विभागाची आज सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची, जिल्ह्यातल्या गोरगरीब रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होत आहेत. उमेशराव सांगाल या अगोदर मी आता सांगितलं, डॉक्टर जगदाळे साहेब होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार चालू होता. त्यांनी हे सिव्हिल सर्जन असताना या सिव्हिलचं नंदनवन केलं होतं. म्हणजे हॉस्पिटल लोकांना आनंद वाटायचा. आता लोक हॉस्पिटलमध्ये सिव्हिलला यायचं म्हणलं की भीतीत या, म्हणजे लोकांच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झालेली आहे की कसाबखाना आहे का सिव्हिल हॉस्पिटल आहे, हे लोकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र इथले शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत, इथला जो वाद चालू आहे सत्तेसाठी, तो वाद कुठेतरी बाजूला ठेवावा आहे आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी, आणि या आरोग्याकडे लोकांच्या असणाऱ्या अडचणीकडे लक्ष द्यावं अशी मी राष्ट्रीय समाज पक्ष आणि दलित महासंघाच्या वतीने मागणं. जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत आणि मला वाटते अजून थोडे मंत्री कमी पडतील. अजून 1-2 मंत्र्यांची, आमदारांची नियुक्ती मंत्री म्हणून करावी असं मी या ठिकाणी सांगेन. कारण का आज पाहतोय आपण 4 मंत्री एकही इकडं सिव्हिल सर्जनकडे कधी सिव्हिल हॉस्पिटल आलेलं नाही किंवा सिव्हिलचं मत किंवा सिव्हिलच्या अडचणी कोणी समजून घेतलेल्या नाहीत. मात्र असा का कारभार चालू आहे हे आम्हाला समजत नाही. आपण आज गेले महिना झाला हा राडा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पाहतोय. एवढा रणकंदन जो माजलेला आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबत, याच्यावर जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे आरोग्यमंत्री आहेत हे डोळे झाकून गप्प आहेत.